नमस्कार. माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण मोत्यांची फुलं कशी बनवायची नवीन प्रकारची ते शिकणार आहे. त्याच्यापासून आपण ताटाभोवतीची मैरप कशी बनवायची तेही शिकणार आहे. चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. हे पहा, पांढरे मोती, रंगीत मोती, लाल रंगाचे, पिवळे मोती, हेच तिघी मोती 6 नंबरचे आहे. तुम्ही निरनिराळे कलर वापरून ही फुलं बनवू शकतात. ही अशा प्रकारची फुलं आपल्याला बनवायची आहे. नायलॉन धागा, कात्री आणि सुई. चला तर मग आपण आता मैरपाची फुलं बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आपण आता ही सुई घेतलेली आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतला आहे. हा असा एवढा मोठा धागा आपण ओवून घेतला आहे. धाग्याला मागे गाठ पण पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये पांढरे 6 मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, आता आपण पांढरे 6 मोती ओवून घेणार आहे. हे 6 पांढरे मोती आपण ओवून घेतले पहा. आणि आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे. तो गोल कसा बनवायचा हे मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते. आता आपण ही जी गाठ पाडलेली आहे, ह्या गाठीजवळचा हा जो एक मोती आहे आपण पहिल्यांदा ओवलेला, त्याच्यातून आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढलेली आहे. पहा, दिसली का? ही सुई बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे. हा इथे आपला गोल तयार झाला पहा. हा असा गोल तयार झाल्यानंतर आपण प्रत्येक मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ, म्हणजे आपली ही हा मोत्याचा गोल आहे हा व्यवस्थित असा तयार होतो. हे पहा, मी प्रत्येक मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता पहा, आता काय करायचं आपल्याला? आता आपल्याला रंगीत मोती घ्यायचे आहे. तर रंगीत मोती घेताना आपण हा जो गोलातला एक पांढरा मोती आहे त्याच्यातून आपण सुई बाहेर काढली आहे. पहा, हा धागा दिसतोय, हा धागा काढलेला हा मोती, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे. आता आपल्याला रंगीत मोती 5 ओवून घ्यायचे आहे. गोलातला एक पांढरा मोती आणि रंगीत 5 मोती, असा 6 मोत्यांचा आपण गोल बनवून घेणार आहे. आता आपण इथे 5 मोती ओवून घेतले पहा. हे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून त्याच दिशेने आपल्याला सुई परत अशी बाहेर काढायची आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे. पहा, इथे 6 मोत्यांचा गोल तयार झालेला दिसतोय ना. हा एक पांढरा मोती आणि हे 5 मोती. आता आपल्याला काय करायचं पहा, आपण ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपण इथे 5 मोती ओवून 6 मोत्यांचा गोल केला. आता काय करायचं, हा जो पांढरा मोत्यांचा गोल त्याच्यातला हा एक मोती धागा निघालेला आणि हा रंगीत मोत्यांचा गोल आहे त्याच्यातला हा एक मोती, असे हे 2 मोती इथे आहे. तर आता आपल्याला असे इथपर्यंत 6 मोत्यांचे गोल 4-4 मोती ओवून करून घ्यायचे आहे. आता आपण धाग्यामध्ये 4 मोती रंगीत ओवून घेणार आहे. हे पहा, मी हे 4 मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. दिसले का तुम्हाला हे 4 मोती? आता आपण काय करणार पहा, हे जे 2 मोती, हा एक रंगीत मोती, गोलातला हा पांढरा मोती ज्याच्यातून धागा निघालेला आहे तो, ज्याच्यात आपण हे 4 मोती ओवले तो धागा, असे ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार वरच्या दिशेने. आणि परत आपण हा जो पांढरा मोती आहे ज्याच्यातून आपण सुई काढली तो एक मोती, त्याच्यातूनही सुई बाहेर काढली समोरच्या दिशेने आणि त्याच्या शेजारचा एक मोती, अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपल्याला धाग्यामध्ये 4 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचे कलर वापरून हे फुलं बनवू शकतात.
निरनिराळे फुलं बनवून सुद्धा आपण निरनिराळ्या रांगोळ्या आपण बनवू शकतो. हे पहा, मी परत 4 मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे, दिसले ना. आणि परत हा एक रंगीत मोती, हा एक पांढरा मोती ज्याच्यातून आपण सुई बाहेर काढली, तो पहा हा धागा दिसतोय. अशा ह्या 2 मोत्यातून सुई आपण समोरच्या दिशेने बाहेर काढली. पहा, अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे. परत आपल्याला पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. पहा, ही सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपण धाग्यामध्ये 4 रंगीत मोती ओवून घेणार आहे. हे 4 मोती आपण ओवून घेतले आणि परत एक लाल एक पांढरा अशा 2 मोत्यातून सुई आपली परत अशी वरच्या दिशेने बाहेर निघाली. लाल मोत्यातून वरच्या दिशेने बाहेर निघाली, पांढऱ्या मोत्यातून समोरच्या दिशेने बाहेर, ज्याच्यातून सुई काढली तो मोती. अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता हा जो पांढरा मोती आहे पुढचा, त्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढली. आता आपण परत 4 मोती ओवून घेणार आहे. हे फूल एकदम शिकायला बनवायला सोपं आहे, करून पहा आणि कॉमेंट्समध्ये मला कळवा फुलं तुम्हाला जमली की नाही आणि माझे कलर कॉम्बिनेशन चांगले आहे की नाही तेही मला कळवा. आणि महिरपसुद्धा शिकवणार आहे त्याचीच मी आता, तर ती महिरप मला जमली की नाही ते सुद्धा तुम्ही मला कॉमेंटद्वारे कळवा. हे पहा, आता आपण हे 4 मोती ओवून घेतलेले आहे. 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे. आता लक्ष द्या. आता पहा, आता आपण पहिल्यांदा 5 मोती ओवून हा एक 6 मोत्यांचा गोल केला. इथपर्यंत आपण 4 मोती ओवून 2 हा एक मोती व पांढरा मोती असे 2 मोती धरून 6 मोत्यांचे गोल केले. आता आपल्याला इथे 1 2 3 हे 3 मोती आहे. एक लाल, एक पांढरा, एक लाल असे हे 3 मोती आहे. तर आता आपण काय करणार आहे, 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे रंगीत. हे आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता ह्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. आता आपल्याला 3 रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. हे 3 मोती मी ओवून घेते. पहा, हे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि हा जो मोती आहे ह्या गोलातला, त्याच्यातून आपण सुई परत वरच्या दिशेने अशी बाहेर काढलेली आहे. अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. ही सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता पुढची स्टेप पहा, आता काय करायचं. आता आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली. ही सुई बाहेर काढल्यानंतर आपण आता हे 2 रंगीत मोती आणि हा सेंटरमधला एक मोती अशी 3 मोत्यातून सुई परत बाहेर काढणार आहे. हे पहा, हे 2 सरळचे मोती आणि हा एक सेंटरमधला रंगीत मोती. हे 2 रंगीत आणि हे 2 रंगीत, हे 4 आणि मधला एक 5 असे 5 मोती आपण ओढलेले आहेत. तर हा जो सेंटरचा मोती आहे त्याच्यातून आपण सुई परत बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला पांढऱ्या मोत्यांचे इथे गोल करायचे आहे. गोल म्हणजे कसे, सेंटरच्या मोत्यांमध्येच आपल्याला पांढरे गोल करून 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. 5-5 मोती होत. आता आपण पहिला हा गोल पांढऱ्या मोत्यांचा बनवणार आहे. आता मी तुम्हाला तो शिकवते. पहा, आता मी धाग्यात पांढरे 5 मोती ओवून घेणार आहे. हे 5 मोती आपण धाग्यात ओवून घेतले. हे पहा, हे 5 मोती ओवून घेतले आणि ज्याच्यातून सुई काढली सेंटरचा मोती, त्याच्यातूनच सुई आपण समोरच्या दिशेने असे बाहेर काढलेली आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढली. धागा ओढून घ्यायचा आहे. आणि असेच फुलं तुम्हाला बनवायचे. तर कसे बनवायचे, हे 2 मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि सेंटरचा मोती घ्यायचा. प्रत्येक वेळेस हे 5-6 गोल आपण केले. 6 गोलातला मधला मोती, त्याच्यात 5 मोती होऊन आपल्याला अशी इथपर्यंत 5 मोती होऊन 6 मोत्यांचे गोल बनवायचे आहे. पहा, मी आता तुम्हाला ह्या 2 मोत्यांमधनं सुद्धा सुई काढून दाखवणार आहे आणि मग आपण सेंटरच्या मोत्यातून परत मोती होऊन गोल बनवून घेणार आहे. हे पहा, हा एक मोती, त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई बाहेर काढली आणि हा सेंटरमधला मोती अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, हे असे गोल आपले तयार झालेले आहे. लक्ष द्या. आता परत आपण 1-2 हे 2 सरळचे मोती ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि सेंटरच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढलेली. पहा,
आणि आता आपण 5 मोती ओवून घेणार आहे पांढरे. हे 5 मोती मी ओवून घेतले धाग्यामध्ये. आणि आता आपण ज्याच्यातून सुई काढली सेंटरचा मोती, त्याच्यातूनच मधल्या मोत्यातूनच आपण सुई परत बाहेर काढणार आहे. हा मधला मोती, ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. पहा, ही मी अशी सुई समोरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला शेवटचा पांढऱ्या मोत्यांचा गोल करायचा आहे. तर पहा, हा एक गोल आता आपला बाकी आहे. तर हे 2 मोती आणि हे 2 मोती, हा एक मधला मोती, असे 5 मोती आपले इथे आहे. तर आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे, मधल्या मोत्यातून. तर आता हे 2 रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू सरळचे. आणि तिसरा मधला मोती, अशा 3 मोत्यातून आपण सुई बाहेर काढतो आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपण परत 5 मोती ओवून घेणार आहे. तुम्हाला फूल बनवायला समजलेच असेल आता कसे बनवायचे ते. आता मी त्याची महिरप कशी बनवायचे, ते फूल जॉईंट कसे करायचे ते तुम्हाला सांगणार आहे. हे पहा, ही आता आपली शेवटची पाकळी तयार होणार आहे. हा मधला मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली, 5 पांढरे मोती ओवून घेतले आणि त्याच्यातूनच आपण परत समोरच्या दिशेने अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपण पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू आणि इथे आपण गाठ पाडून घेणार आहे. हे पहा, अशी सुई बाहेर काढली समोरच्या दिशेने. हे आपलं सुंदर असं नाजूक असं फूल इथे तयार झालेलं आहे. आता आपण ह्याला गाठ पाडून घेणार आहे. आता मी तुम्हाला दरवेळेस गोल कसे करायचे ते सांगते. मोत्यांचे गोल आता पहा, इथे आपण गाठ पाडणार आहे. ही ह्या गोलातून सुई बाहेर काढलेली आहे. हा दोऱ्याचा गोल तयार झालेला आहे. ह्याच्यातून ही सुई परत आपण अशी बाहेर काढलेली आहे आणि अद्धर धागा ओढून घ्यायचा आहे. अशी इथे आपण गाठ पाडून घेतली. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. हे पहा, किती सुंदर असं फूल आपलं तयार झालेलं आहे. असे आपण खूप निरनिराळ्या कलरचे फुलं तयार करून घेतलेले आहे. पहा, आता मी तुम्हाला ह्याची महिरप कशी करायची, हे फुलं जॉईंट कसे करायचे ते सांगणार आहे. चला तर बघ, आपण आता फुलं जॉईंट करूया. हे पहा, मी तुम्हाला दरवेळेस असे गोल मोती विणून पट्टी तयार कशी करायची ते शिकवलेलं आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल. 6 मोती ओवायचे, गाठीजवळच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची, मग 5-5 मोत्यातून 6-6 मोत्यांचे गोल तयार करायचे आहे. असे मी ही पट्टी एवढी तयार करून घेतलेली आहे. आता आपण फुलं कसे जॉईन करायचे ते पाहणार आहे. हे मी अशी फुलं इथे तयार करून घेतलेली आहे. आता तुम्हाला ते दाखवते कसे जॉईन करायचे ते. ही मी सुई घेतलेली आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे परत गाठ पाडून घेतलेली आहे. आता पहा, आता आपण कसे फुलं जॉईन करणार आहे. एक गोल सोडून देणार आहे आपण. एक गोल सोडल्यानंतर आपण हे जे फूल तयार केलेलं आहे त्याच्यातला हा मधला मोती घेणार आहे. हा मधला मोती आपण इथे असा जॉईन करणार आहे दुसऱ्या गोलामध्ये. तो कसा करणार आहे पहा. आता आपण ह्या मधल्या मोत्यातून फुलाचा मधला मोती पाकळीतला ह्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा, हा गोल आहे. ह्या गोलातला हा मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपण काय करणार आहे, हा इथला मोती, हे 2 मोती आहे, या 2 मोत्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे. तर आपण अशी आणि अशी सुई बाहेर काढली. पहा, हे 2 मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेणार आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, हा असा धागा ओढून घ्यायचा म्हणजे हे फूल इथे आपलं जॉईंट होणार आहे. आता आपण काय करणार आहे, हा जो मधला मोती आहे एक फुलातला, त्याच्यातून सुद्धा सुई आपण अशी खाली काढलेली आहे. पहा, ही अशी सुई काढून घेतलेली आहे. 3च मोती आपल्याला इथे जॉईन करायचे आहेत. आणि लगेच आपण हा जो मोती आहे ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढणार आहे. आता
आता आपण हा खालचा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेऊ. मी तुम्हाला पूर्ण पाकळीतून हे फूल कसं जॉईन करायचं ते दाखवते. ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली. त्याच्यानंतर हा लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. अशी सुई बाहेर काढून घेतली आपण. हे पहा, धागा व्यवस्थित जोडून घ्यायच्यानंतर आपण परत हे 3 मोती आहे ह्याच्यातून सुई वरती काढणार आहे. हे सरळचे 3 पांढरे मोती ह्याच्यातून सुई अशी आपण बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे. ह्या 2 मोत्यातून काढली आणि आता हा 3रा मोती ह्याच्यातून काढली. परत हा 1 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. पाकिटलाच मधला मोती त्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपण हा जो मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढणार. परत समोरच्या दिशेने वरच्या गोलातले 2 मोती त्याच्यातून सुई बाहेर काढली. धागा ओढून घेतला. पहा, आणि आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे. हे आपलं एक फूल जॉईंट झालं. तसं तुम्हाला मी सरळ हे फुलं कसे जॉईन करायचे ते सुद्धा सांगते. पुढचे 2 फुलं आता आपण इथे गाठ पाडून घेऊ. सरळ मोत्यातून सुद्धा आपण फुलं जॉईन करू शकतो, पण मग तो आकार गोल आपला येणार नाही. म्हणून मी वेगवेगळे फुलं जॉईन करून तुम्हाला दाखवते आहे. हे पहा, इथे आपण गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपण दुसरे फूल जॉईन करणार आहे. इथे गाठ पाडून घेतली आपण. परत आपण कात्रीने कापून घेणार आहे धागा. आणि आता दुसरे फूल 4 फुलं आपल्याला जॉईन करायचे आहे. हे एक फूल जॉईन झाले. पहा, आता आपण दुसरे फूल जॉईन करू. परत मी दोऱ्याला गाठ पाडून घेतलेली आहे. हे पहा, अशी गाठ पाडून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला दुसरे फूल जॉईन करायचे आहे. आता मी हा कलर घेतलेला आहे. आता तो पहा, 2 2 2 4 मोती सोडायचे आहे. आणि इथे आपल्याला हा एक भाग फुलाचा जॉईन करायचा आहे. 2 2 2 2 4 2 6 इथे आपलं फूल येईल. हे पहा, आता मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढते आहे. हा एक मधला मोती पाकळीचा, ही सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, मी आता हे फूल असं पकडलेलं आहे. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आहे. आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. दिसलं का तुम्हाला फूल कसं जॉईन झालं ते? पहा, फूल जॉईन झालेलं आहे आपलं. आणि आता आपण ह्या वरच्या 3 मोत्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढणार आहे. हे 2 मोती, परत हे 2 मोती ह्या गोलातले ह्याच्यातून सुई आपण खालच्या दिशेने बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढलेली आहे खालच्या दिशेने. पहा, आणि परत आपण हा जो पाकळीतला मधला मोती त्याच्यातूनच सुई काढलेली होती पहिल्यांदा, परत त्याच्यातून सुई बाहेर काढू आणि त्याच्यासमोरच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. आणि हे आपलं दुसरं फूल इथे जॉईन झालेलं आहे. पहा, पहा किती छान दिसतं ना फूल जॉईन झालेलं. आता आपल्याला अशा अजून 2 फुलं जॉईन करायची आहे. ही छोटीशी महिरप मी तुम्हाला इथे करून दाखवलेली आहे. तुम्ही महिरप करून पहा आणि मला कमेंटद्वारे कळवा तुम्हाला जॉईंट कसं करायचं ते समजलं की ते मला सांगा. आणि महिरप कशी झाली ते सुद्धा मला सांगा. हे पहा, हे इथे दुसरं फूल जॉईन झालेलं आहे. आता आपण तिसरं फूल जॉईन करणार. आता मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगते. पहा, तिसरं फूल जॉईन करायचं आहे. आता मी धागा कापत नाही आहे, 2 वेळेस धागा कापून दाखवला. आता ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. हे समोरचे 2 मोती अशी सुई बाहेर काढली. पहा, त्याच्या पुढचे 2 मोती त्याच्यातून पण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, परत त्याच्या पुढचे 2 मोती, म्हणजे आपला धागा असा व्यवस्थित दिसेल.
धागा मोठा असल्याने ना तो अटकून जातो पहा. हे पहा, आता ह्या 2 मोत्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला तिसरं फूल जॉईन करायचं आहे. पहा, मी ते कसं जॉईन करायचं ते तुम्हाला परत एकदा दाखवते. 2, 2, 4 आणि 2, 6 अशा 6 मोत्यातून आपण सुई बाहेर काढली. आता आपलं फूल इथे येणार आहे. इथे एक फूल येईल आणि इथे एक फूल येईल आणि परत आपलं इथे एक फूल येईल. आता आपण हे तिसरं फूल घेतलेलं आहे. आता हे तिसरं फूल कसं जॉईन करायचं पहा. आता आपण ह्या समोरच्या 6 मोत्यातून सुई बाहेर काढली. आता आपण हा कलर घेणार आहे. ह्या कलरमधला आपण हा जो पाकळीतला मधला मोती आहे, ही पाकळी केलेली हा मधला मोती, ह्याच्यातून सुई आपण काढून घेणार आहे. हे पहा, ही अशी सुई ह्या पाकळीतनं बाहेर काढलेली आहे. पहा, समोरच्या दिशेने धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे तिसरी पाकळी आपली जॉईन झालेली आहे. पहा, आणि आता आपण हे असं जॉईन करतो आहेत. आता आपल्याला परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. हा एक मोती, हा एक पुढचा मोती पाकळीतला गोल, त्याच्या पुढचा एक मोती, असे ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेतली. पहा, खालच्या दिशेने सुई बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता आपण हा एक रंगीत मोती, ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढली. त्याच्या पुढचे हे 2 पांढरे मोती, ह्याच्यातून सुद्धा सुई आपण फिरवून घेणार आहे. आणि मग परत आपण वरच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेणार आहे. पहा, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू, ही अशी सुई बाहेर काढली आणि हा एक मधला मोती, अशी सुई बाहेर काढलेली आहे. ही आपलं तिसरं फूल इथे जॉईन झालं. पहा, हे आपलं तिसरं फूल जॉईन झालं. आता आपण इथे परत गाठ पाडून घेऊ आणि पुढच्या मोत्यांमधून सुद्धा आपण आता सरळ सुई बाहेर काढू आणि चौथं फूल जॉईन करणार आहे. हे पहा, इथे अशी गाठ पाडून घेतली. आता आपल्याला हे 3 फुलं कसे जॉईन केलेले आहे तसेच 3 फुलं जॉईन करायचे आहे. ते कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवते. म्हणजे ही आपली छोटीशी अशी महिरप इथे तयार झालेली आहे. आता मी ह्या गोलातून सुई बाहेर काढते. पहा, हा गोल, ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. पहा, आणि आता आपण ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढू. हा एक मोती आणि पुढच्या 6 मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे.
हे आपले 3 फुलं जॉईंट झाले. आता ह्या 2 मोत्यातून सुई निघाली. आता परत आपण हे 2 मोती, त्याच्या पुढचे 2 मोती, असे 6 मोत्यांमधनं सुई बाहेर काढलेली आहे. आता मी तुम्हाला ही फुलाची पट्टी खाली ठेवून फूल कसं जॉईन करतात ते दाखवते, कारण हातामध्ये ना ते इकडे तिकडे पंख्याच्या वाऱ्याने जात आहे. हे पहा, असे 3 फुलं आपण जॉईन करून घेतले. आता आपण हे 4थं फूल घेणार आहे. आता ते कसं जॉईन करायचं ते दाखवते. हे असं फूल इथे ठेवलेलं आहे आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आपण ह्या मोत्यातून जवळच्या अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपल्याला हा पाकळीतला जो मधला मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची. ही पाकळी आहे, ह्या पाकळीतल्या ह्या 2 मोत्यांमधनं सुद्धा आपण सुई परत अशी बाहेर काढलेली पहा. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता तुम्हाला समजेल मी कसं जॉईन करते फूल. ते सुई इकडे तिकडे होत होती, ते धरलं जात नव्हतं नीट. हे पहा, ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आता आपण हा जो लाल मोती ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढणार दिसतं ना तुम्हाला. हा लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा. आणि परत ह्या पाकळीतले हे 2 समोरचे पांढरे मोती त्याच्यातून सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता आपण हा एक मोती ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढणार आहे. मधला मोती पाकळीतला धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा. इथे आपलं हे फूल जॉईन झालं आहे. आणि आता आपण ह्या समोरच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढली पहा. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे आपलं 4थं फूल इथे जॉईन झालं आहे. आता आपण पुढच्या 6 मोत्यातून सुई बाहेर काढू. हे 2 पांढरे मोती हे 2 पांढरे मोती, त्याच्या पुढचे 2 पांढरे मोती, 4 मोती हे झाले. आणि त्याच्या पुढचे 2 पांढरे मोती, अशी सुई आपण बाहेर काढणार आहे. 6 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे. म्हणजे आपली ही 5 फुलांची महिरप तयार इथे झालेली आहे पहा. हे 4 फुलं मी ओवून घेतलेले आहे. आता मी तुम्हाला पुढचं फूल दाखवते, शेवटचं कसं जॉईन करायचं ते. इथे सुई आपली निघालेली आहे पहा. आता आपण ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे. 2, 2, 4 आणि 2, 6 अशी सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता आपण एक फूल परत इथे जॉईन करून घेणार आहे. दोरा काय ही असं आपण इथे सुई काढलेली आहे. 2, 2, 4 आणि 2, 6 मोत्यांमधनं सुई बाहेर काढलेली. आता आपण इथे एक शेवटचं फूल कसं जॉईन करायचं ते पाहणार आहे. ही आपली छोटीशी महिरप इथे तयार झालेली आहे पहा. आता मी परत हे एक फूल घेतलेलं आहे. या फुलातून ही जी पाकळी आहे, ह्या पाकळीतले हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढते खालच्या दिशेने पहा. आता तुम्हाला मी हे फूल पद्धतशीर कसं जॉईंट करायचं ते दाखवणार आहे परत. हे असे ह्या फुलातनं मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा. इथपर्यंत आपण असं आलेलो आहे. आणि आता आपण हा जो रंगीत मोती आहे ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढणार आहे समोरच्या दिशेने. आणि हे 2 पांढरे मोती पाकळीतले
त्याच्यातूनही सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला हा एक मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. पहा, हा एक मोती ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची आहे. अशी सुई बाहेर काढली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, ही पाकळी किती व्यवस्थित जॉईन झाली पहा. आणि आता आपण परत ह्या एका मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे. पाकळीतला नाही, हा समोरचा मोती, जिथून आपण हे पाकळी जॉईन केली हा मोती आणि त्याच्या समोरचा एक मोती, अशी सुई आपण काढून घेणार आहे. ही पहा, ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. समोरच्या दिशेने धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. पहा, किती सुंदर जॉईन झालं आपली ही पाकळी आणि हे फूल किती छान जॉईन झालं. पहा, आता तुमच्या लक्षात आलंच असेल. आता परत आपण हे दोन मोती अशी सुई बाहेर काढून घेणार आहे आणि शेवटचं फूल आपण आता इथे जॉईन करणार आहे. आता आपण हा कलर घेणार आहे. पहा, आता ह्या फुलातली ही पाकळी, ह्या पाकळीतला हा मोती, ह्याच्यात सुई आपण काढून घेणार आहे. सुरुवातीला ह्या फुलातली ही पाकळी, त्या पाकळीतला हा मोती, नाहीतर हो हा मोतीमधला, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा, शेवटचं फूल आपल्याला जॉईन करायचं आहे. नाही केलं तरी आपली ही महिरप इथे तयार झालेली आहे. छोटीशी महिरप मी तुम्हाला दाखवलेली आहे. पहा, पण इथे जागा आहे म्हणून मी तुम्हाला हे एक फूल परत एकदा जॉईन कसं करायचं ते दाखवते. पहा, ही सुई अशी बाहेर काढली आपण ह्या मोत्यातनं, ह्या मधल्या पाकळीतल्या मोत्यातून सुई आपण ह्या मोत्यात घातली. आणि आता आपण हा जो एक मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. पहा, वरच्या दिशेने कोपऱ्यातला मोती, पट्टीतला कोपऱ्यातला मोती, त्याच्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे आणि धागा आपण असा ओढून घेतला आहे. पहा, हे आपलं शेवटचं फूल जॉईन झालं. पहा इथे. आणि आता परत आपण ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ. किती व्यवस्थित फूल जॉईन झालं पहा आपलं. आता इथे दिसलं का तुम्हाला? हे पहा, हे शेवटचं फूल. आणि आता आपण ह्या मोत्यातून, ह्या दोन मोत्यातून सुई खाली आणतो आहे. पहा, ही सुई खाली आणली आणि आता पाकळीतला हा मोती, आधी आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू गोलातला, आणि पाकळीतला हा मोती, त्याच्या पुढचा एक पांढरा मोती, हे दोन मोती पहा, ह्याच्यातून सुई बाहेर काढू आणि ह्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढून आपण आता इथे गाठ पाडून घेणार आहे. अशा रीतीने आपली ही फुलं जॉईन झालेली आहे आणि आपली ही छोटीशी नाजूक अशी फुलांची महिरप इथे तयार झालेली आहे. पहा, आता मी गाठही पाडून घेतलेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. हे पहा, किती सुंदर अशी महिरप आपली इथे तयार झालेली आहे. ही अशी महिरप आपली तयार झालेली आहे आणि ही एक महिरप आपली तयार झालेली आहे. पहा, हे पहा, आपली फुलांची महिरप तयार झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद.